तर 1 नोव्हेंबरच्या सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस सहभागी होणार आहे, असं विरोधकांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते सचिन सावंतांनी सांगितलंय। राहुल गांधी यांनी देशपातळीवर मतचोरीचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं। आता महाराष्ट्रातही त्याच आरोपांवरनं विरोधकांनी रान उठवलं असल्याचं सचिन सावंतांनी म्हटलेलं आहे। तर ज्या गोष्टी चुकल्यात त्या निवडणूक आयोग दुरुस्त करणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी केला आहे। निवडणूक आयोग बऱ्याच गोष्टी दडवून ठेवतोय असा आरोपही त्यांनी केला आहे। 1 जुलै 2025 पर्यंतची यादी ही निर्धारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे, चुका आहेत आणि त्या चुकांचं निराकरण करण्याकरता संधी ही विरोधी पक्षाला दिली जात नाही। अद्यापही आम्हाला ती यादी त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही, हातात दिसलेली नाही। त्यामुळे ही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श प्रक्रिया राबवली गेली पाहिजे ती राबवली जात नाही आणि संपूर्णपणे हे लोकशाही प्रक्रियेला घातक आहे। त्यामुळे हा विरोध त्याचा करण्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा मोर्चा हा 1 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेला आहे। विरोधी पक्ष संपूर्णपणे या ठिकाणी त्या मोर्चामध्ये उतरेल, यात कोणत्या तऱ्हेची शंका नाही। म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही, पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल चीड आहे, राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे। आणि म्हणून 1 तारखेला सर्व पक्षांच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा निघतोय। आदरणीय शरद पवार साहेब, आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चात पाठिंबा देते, सहभागी होते। अशी अनेक उदाहरणं आहेत जी अजून आम्ही लोकांच्या समोर दिलेली नाही। आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरुस्त कराव्यात